नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. असं आहे की राज्याचे साखर आयुक्त होते शेखर गायकवाड आणि त्यांच्याशी मी बोललो आणि मला असं लक्षात आलं की एका साखर व्यवसायातल्या ऊस व्यवसायातल्या एका घोटाळ्याबद्दल कुणी बोलतच नाही आहे. ते बोललं पाहिजे. इथं कुठल्याही साखर कारखान्याचं मी नाव घेणार नाही, पण अनेक शेतकऱ्यांनी मला असं कळवलं आहे की ऊसाचं जेव्हा वजन करायला कारखान्यावरती ऊस जातो तेव्हा वजनामध्ये मोठी तफावत येते. त्याच्यामध्ये पुन्हा घोळ आहे तो त्या उतार्याचा पण घोळ आहे आणि दुसरा घोळ आहे तो आता हे सगळे मराठवाड्यातले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातला दर आणि मराठवाड्यातला दर ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे कारखान्याचं नाव न घेता खरं आहे का ते वजनात वजनात फरक येतो. किती येतो फरक? रेटमध्ये फरक येतो. ये थोडं वजनात कारखान्याचं नाव घ्यायचं नाही आपल्याला, कारण वजन करूनच देत नाही ते काट्यावर गाडी घातली ते खाली करून घेत नाही. आपल्याला अंदाज असतो गाडी किती टनाची होईल, ते कळते आपल्याला अंदाज किती टनाचा होईल असा अंदाज असतो आपला. इकडे पंढरपूरचा आणतो. नाव विजय कुमार क्षीरसागर. विजयराव, या इकडे. हा महाराष्ट्रातल्या तरुण शेतकऱ्याचा प्रतिनिधी विजयराव. गाडी किती टनाची व्हायला पाहिजे? 20-22 जर रोडवर असेल तर 25 टन व्हायला पाहिजे. होते किती प्रत्यक्षात? 16-17-18. लय मोठा फरक आहे. रोडवर जरी असेल तर मग भरपूर जातो. होय, 15 टनाचा अंदाज जर असेल कारखान्याचे, जर 15 टन तसं काटा 2-3 वजन आलं कारखाना मारते. वजन आलं तर किमान आपला अंदाज असतो 18 ते 20 टनाचा. त्यांचा 15 ते 16 टनाच्या पुढे अंदाज येतो. पण मला सांग, तुम्ही आता इतकी वर्ष शेती करताय, असं तर होत नाही ना की ऊस तोडला कारखान्यापर्यंत घेऊन जायला वाहतूक थोडीशी जास्त आहे, तेव्हा 15 तास लागले. लांबच्या वाहतुकीचं काय नाही. मग वाहतुकीमुळे वजन घटतं असं तर होत नाही. असं होत नाही. 24 तासामध्ये ट्रॅक्टर परत रिटर्न दुसरी ट्रिप एका दिवसात ट्रॅक्टर येतो. बरोबर ना? दिवसाला एक खेप करतो तो दररोज. काही ट्रॅक्टरवाले काय करतात हे ऊस कमी न्यायचा, पण दररोज खेप झाली पाहिजे. शेतकऱ्याचा ऊस नाही थोडा वाळला, मित्र पुढे. शेतकऱ्याचा ऊस वाळू द्यायचा नाही. मग जर ऊस शेतकऱ्याचा ट्रॅक्टरवाला वाळू देत नाही, मग ऊसाला वजन का नाही येत? हा घोटाळा कुठे आहे? वजनावरतीच आहे ना. आणि शिवाय आपल्याला तर प्रायव्हेटमध्ये वजन करून दिलं जात नाही. प्रायव्हेट वजन केलं तर आपलं ट्रॅक्टर खाली होणार. एक मिनिट. महाराष्ट्राचे सहकार मंत्री आहेत बाबासाहेब पाटील. ते श्री शरद पवार यांच्या गटाचे नेते आहेत. मी त्यांना स्वतः अजित पवारांच्या गटाचे नेते आहेत. मी आता अजित पवारांची दीर्घ मुलाखत केली. त्यांना आम्ही खाजगीमध्ये पण खूप साऱ्या या गोष्टीबद्दल बोललो. ते स्वतःच ह्या सगळ्या गोष्टीबद्दल नाराज आहेत, अजित पवार स्वतः. आणखीन एक विषय पण मी तो नंतर सांगतो, पण आधी हे जे आहे ना, सहकार मंत्र्यांनी पहिल्यांदा हे केलं पाहिजे की आपण किराणा दुकानामध्ये जातो, बरोबर, आपली वस्तू आपण मोजून घेतो. आपला भंगार सुद्धा आपण द्यायला जातो त्यावेळेला मोजून देतो ना भंगार. मग का नाही हे मोजून द्यायचं? हे मोजून यांचं तर नाही, पण वाहनवाल्याला ते आतून ज्यादा पैसे देते एक्स्ट्रा कमिशन. त्यामुळे ती काय बोलणार कोण? शेतकरी बोलला तर त्याचा नीतच नाही, मग तोडणार नाही ऊस. शेतकऱ्यांना जर आवाज उठवला तर तोडणारच नाही तो. राहू दे मग. वाहतूकदाराची समजा मी ऊस उत्पादक शेतकरी आहे. माझं म्हणणं आहे की मी ट्रॅक्टरचे तुझ्या वजनाचे पैसे भरतो, पण बाहेर ट्रॅक्टरचं वजन कर, आतमध्ये वजनाला नाही. काय फरक पडतोय? तर ट्रॅक्टरवाला काय म्हणतोय, मी जर तुझ्या ऊसाचं वजन केलं तर तुझा ऊस खाली केला. हा तुमचा पण अनुभव आहे का? वजन शेतकऱ्याच्या ऊसाचं वजन होतं का प्रायव्हेटवर? कुठल्याही कारखान्याचं नाव मी घेत नाही, कारण ती चौकशी व्हावी अशी अपेक्षा आहे. ही सिरीजच मी सुरू करतोय. श्री अजित पवारांची मुलाखत तर घेणारच आहे मी. सहकार आयुक्तांना विचारणार आहे, साखर आयुक्तांना विचारणार आहे आणि सहकार मंत्र्यांना पण विचारणार आहे. कारखान्याला ऊस जातो का तुमचा? किती असतं टन वार्षिक? किती जातो ऊस? हा 3000. तुमचा? घ्या इकडे, मोठा शेतकरी घ्या, पकडा आता तुमच्या. काय नाव तुमचं पूर्ण? मनोज बापूराव शेला. गाव? वडगाव रासाई, तालुका शिरूर. पुणे जिल्ह्यात. पुणे जिल्ह्यामध्ये पण मला ते असं आहे, मी यासाठी नाव घेत नाही कारण मला त्याच्यामध्ये माहिती नाही कुठल्या कारखान्याबद्दल. मला हा सार्वत्रिक विषय मांडायचा आहे महाराष्ट्रासमोर आणि तुम्ही मांडतोच आहे. 2000 टन क्षेत्र किती? क्षेत्र माझं 40 एकर आहे. 40 एकरात पूर्ण 86-032 बरोबर. आपला अंदाज काय असतो ज्यावेळेला ही गाडी जाते त्यावेळेला किती टन होईल असा अंदाज असतो? अंदाज तसं माझं एकरी निघतं 100 निघतं माझं. एकरी? अरे वा, चांगला शेतकरी आहे. पण हिताले काय आपण टेक्नॉलॉजी वापर नाही. ठीक आहे. एकरी 100 टन आपल्याला धारणा असते, पण कारखान्यावर गेल्यावर वजन किती होतं? कारखान्यामध्ये काटा मारीन थोडा चालतच ना त्यांचं.
म्हणजे गुरुनानक सगळ्यांनी सगळ्याला असं जर हात वर करावे, कारखान्यावर काटामारी होते असं किती जणांना वाटतं? हा तर एक जण तर आहे का असा शेतकरी ज्याला वाटतं की काटामारी होत नाही? हा? समजा तोच ऊस गुराळाला गाळला ना तो 100 टन निघतो आणि तोच त्याच प्लॉट मधला ऊस तुम्ही कारखान्याला दिला ना 80 ड्रायव्हरेज बसतं. एवढा 20 टन एवढा फरक आहे. कारण की ह्यावेळेस मी जवळ 450 टन ऊस गुराळाला गाळला आहे. मागच्या वेळेस त्या रानात आम्हाला वाटतं 65-70 आणि त्याच रानात ॲव्हरेज बसले आम्हाला 85-90. म्हणजे 15 टनाचं ती पण 14 महिन्यात आणि हे 16 महिन्यातला एवढं फरक. 2 महिन्याचा फरक आणि त्याच्यात एवढा फरक आहे. एवढं फरक. मग मला सांगा, महाराष्ट्रात किती साखर कारखाने आहेत? जवळपास 200-250 साखर कारखाने आहेत, खाजगी आणि सहकारी मिळून. लाखो शेतकरी सभासद त्याच्यामध्ये आहेत. आणि तरीसुद्धा हा जर प्रत्येकाची धारणा असेल, आणि मी विचारणार आहे की जे साखर आयुक्त होते आधीचे त्यांना, शेखर गायकवाड यांना, कारण त्यांनी त्या संदर्भात खूप चांगलं काम केलं होतं. कारखान्याची वर्गवारी केली होती, ब कड ग्रीन रेड वगैरे असे कारखान्यांना त्यांनी रेफरन्सेस दिले होते. मी ह्यासाठी हा विषय मांडतोय की ही खरोखर खूप मोठी लूट आहे शेतकऱ्याची. प्रत्येक शेतकऱ्याचं आता 2000 टनात तुमचं वजन न झालेला ऊस किती असेल? बरंच आहे ना तसं. बरंच हां या इकडं. हां ते तर आता दुसरा मुद्दा तोच होता. दुसरा मुद्दा जो होता झाला. थांब. हां मला एक बोलायचं आहे. हां मी एक माजी सैनिक आहे. हां आता रिटायर होऊन मला एक 28 वर्ष झाले रिटायर होऊन. आणि मी असाच ऊस पिकवला होता 5-6 एकरामध्ये. ट्रकमध्ये ऊस जात होता. तर माझ्या मुलाला पाठवलं मी, 2 गाड्या बरोबर पाठवल्या होत्या मी. तर मुलाला त्यांनी काट्यावर गाडी नेलीच नाही. पुढची गाडी रोडच्या पलीकडे निघून गेली, अलीकडची पाठीमागेच थांबली. पण मुलगा उतरून आला पाठीमागे. दुसऱ्या दिवशी मी गेलो, त्यावेळेस मी 2च गाड्या होत्या ऊसाच्या ट्रकच्या. तर एक गाडी पलीकडे गेली, मी उतरून डायरेक्ट काट्या गेलो. म्हणलं माझा गाडी काटाच करायचा. मग त्यांनी काय केलं, त्यांनी काट्यावर गाड्या घेतल्या. त्यांनी बहुतेक फोन करून सांगितलं असावं की ही गाड्या वजन करून आलेल्या आहे. इथल्या वजनात आणि तिथल्या वजनात 2 टनाचा फरक पडला ना. हा, मला ते त्या दोन्ही स्लिपा माझ्याजवळ होत्या. ओके. आता मी जाणार आहे मिरजला. मिरज आणि जयसिंगपूरच्या मधल्या टप्प्यामध्ये शेतकरी संघटनेच्या वतीनं, कुठली संघटना मला माहीत नाही, पण त्यांनी मला बरेच फोन केले. तर माझ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक शेतकरी सांगतात की हे फार मोठा फ्रॉड आहे. तर त्याचा कुठेतरी वाच्यता व्हायला आणि ह्यानीच तो मुद्दा मांडला, तो फार महत्त्वाचा आहे. आता मुद्दा क्रमांक 2 या इकडं. एकरी तोडायची आहे, बरोबर. टोळीला तर पैसे दिलेले आहेत कारखान्यानं, वाहतुकीचे पैसे दिलेले आहेत. तरी एकरी किती पैसे लागते टोळीला द्यायचे? ते काय आता 2 लाख 2.5 लाख 2,500 रुपये एकरी. शेतीवाल्यांना द्यावं लागते. हो शेतकऱ्याचा विचार किती द्यायचं एकरी? 2.5-3 जसा उशीर होईल ना तसे रेट वाढतात. तसे वाट बरोबर. ड्रायव्हरला किती द्यायचे? ड्रायव्हरला तरी 200 रुपये 300 रुपये 300 रुपये. जेवणाचे डबे ते तर द्यावंच लागतं. हे जे सोडून अजून काय कोंबडी मटण दारू हा चालू आहे ना? या इकडे काय काय दिलं तुम्ही? जन दिलं ते नाही जण. हा हे पकडा. पैसे दिले तोडायला. किती दिले एकरी? इकडे बघा. एकरी आमच्याकडे 2,500 ते 3,000 रुपये रेट आहे. परत दिले का? तोडणाऱ्यांना पण पार्टी द्यावं लागते. नाही तर मग आम्ही पेटवून देतो. तुमच्या रानामध्ये खूप कचरा आहे, गवत आहे, नाहीतर एक तर पार्टी द्या, मग आम्ही तुमचा ऊस पेटवणार ही जे आहे ना, ही हा जो तळतळाट आहे ना, हा तळतळाट शेतकऱ्याचा खूप मोठा आहे. इतकी वर्ष तो तुम्ही सहन केलाय, पण आता सहन करायचं काही कारण नाही. थांबा जरा 2,000चं गणित म्हणून. हा चिटबॉयवाला बी राहिला का? हा थांबा जरा, ही 2,000चं गणित सांगा मला. 2,000 टनाचं गणित. तुमचं क्षेत्र 40 एकर. किती द्यायचे तोडीला पैसे 40 एकरला? एकरी आमच्याकडे ना तोडायचं म्हणलं ना तर टोळी 5,000 मागते एकरी. म्हणजे मागच्या वर्षीची गंमत आहे. मागच्या वर्षी टोळ्यांची शॉर्टेज होतं ना, म्हणजे आमचा गोडगंगा कारखाना बंद पडलाय, त्यामुळे टोळ्यांची शॉर्टेज झाली. टोळ्यांची शॉर्टेज झाल्यामुळे डायरेक्ट एकरी 5,000 तोडायला नुसतं 2 लाख रुपये तर तिथे गेली तुम्ही. हो, डायरेक्ट तिथं टोळीवाला द्यायला लागत होते एवढं. पुढं मग तिथून पुढे मग नाही दिलं कोंबड्या किती कापल्या? बंद करायचे आणि दुसऱ्याकडे जायचं असं नाही. ठीक आहे. कोंबड्या किती कापल्या? कोंबड्या नाही कापायच्या. पैसे द्या, पैसे घ्यायला लागायचे. टोळीवाले पण म्हणायचे आम्हाला माशी नाही तर चिकन वगैरे आणून द्या, ते आणून द्यायला लागेल. पण मला सगळेजण एकत्रित सांगा, हे सगळा खर्च, आपलं सगळं श्रम, हे जर गृहीत धरलं माझी सैनिक, शेती परवडते का उसाची? नाही परवडत. हा? शेती परवडत नाही. अरे या ह्यांना अजून नवीन खर्च सांगायचा. हा काय इकडे आहे. कशाचं? कशाला? एका टनाला 70 रुपये. माझा उपमुख्यमंत्र्यांना हा प्रश्न आहे आणि सहकार मंत्र्यांना पण प्रश्न आहे. इतकी सगळी यंत्रणा तुमच्याकडे, साखर आयुक्त आहेत, VSIचा रोल मला माहीत नाही आहे, उपमुख्यमंत्री स्वतः मोठे कारखानदार आहेत, आणि त्यांना मी जेव्हा गप्पामध्ये हे विचारत तेव्हा तेही अस्वस्थ झाले की असं तोडीला पैसे. आता काय सिक्रेट थोडंच आहे. हां
आता शेतकरी सगळ्याच बाजूने अडचणीत येताना दिसतोय आपण. कोणतंही पीक घेताना ऊस लावा, मला काही ऊसाबद्दल लावा. सांगा, हां. तर ते ऊसामध्ये ऊसाचं गणित तर असं आहे की ऊस अगदीच तुम्ही चांगलं मेहनत करून जरी पीक आणलं तर ती तोडणीच्या वेळेस येणारा जो खर्च आहे इतर खर्च सोडून द्या. तोडणीच्या वेळेस सांगितलं त्यांनी ही सोडून अजून चिडबॉय चिडबॉय चिडबॉयकडे जायचं, 2-4 हेलपाटे घालायचे, परत खालचा वर नंबर करणार, टोळी चांगली देणार नाही, मग ते वरनं ऊस कापणार. मग हार्वेस्टरचा प्रयोग चांगला आहे का? हार्वेस्टरच्या पण अडचणी भरपूर आहेत त्या. नाही पूर्णपणे परवडत नाही. एक साखर कारखाना आहे, मांजरा सहकारी साखर कारखाना. दिवंगत श्री विलासराव देशमुख यांनी तो कारखाना उभारला आणि मला ते अमित देशमुख सांगत होते की 100% तो साखर कारखाना हार्वेस्टरवरती गेलाय. पण बघूया आपण त्याचं पण. तुम्ही काय म्हणले? तो दुबार खोडवा असेल तर मशीननं चालतंय. सुरुवातीला लागणला तुडवले जातं तो रान निबर होते निबर होतंय आणि उगवायला निडवा तर कोणी करीतच नसेल आपण. होतंय निडवा. टोळ्यांना नुसतं कोंबडा नाही, जळण द्यावं लागतंय, कोंबडा द्यावा लागतोय, धान्य द्यावं लागतंय, बऱ्याच गोष्टी असतात. ठीक आहे. अजूनही काय 70 पैसे मुली 70 रुपये हा एका टनाला 50 ते 70 रुपये द्यायचे. एका टनाला घेतात तोडणीवाले, एका टनाला. एका टनाला. हा नवीन आलंय नवीन आले. मी यावर्षीपासून सुरू झालंय का? टनाला 70 रुपये. 50 ते तुम्ही थांबा एक मिनिट, तुम्ही कुणी कारखानदाराला विचारलं नाही का बुवा इतके तर आपण 570 रुपये? हा वाढ सुद्धा द्यावं लागतंय. काय म्हणले? येतच नाही ते. हा इकडे आहे. बांधायचे वेगळं पैसे. हाय ती काय असं बिचारे घाबरतात. नाही तर मग तुम्ही तोडून आणा घाला. हा, मालक तोड करा. हा तुम्ही तोडा. ठीक आहे, मी इथे थांबतो. हे 4 ते 5 भागाची मालिका आहे. त्यात मी इत्यंभूत ह्याचं जे सगळं अर्थकारण आहे ना ते सांगणार आहे. दुर्दैव आपलं की वजनाचा तर सांगितलं की आता वजनात खोट आहे, तुमच्या एकरी तोडीत खोट आहे, सगळं जे चाललंय ते साखर वाढा विकतात. ही जी ग्रामीण अर्थव्यवस्थेची महत्त्वाची बाब आहे ना साखर कारखानदारी, त्याचे कणा हे सगळे शेतकरी आहेत. त्यांच्या हिताला सोडून बाकीच्यांचीच सगळी चर्चा सुरू झालेली आहे. आधुनिक तंत्रज्ञान असायला पाहिजे का? 100% असायला पाहिजे. हे AI तंत्रज्ञान असायला पाहिजे का? असायला पाहिजे. पण ह्या मूलभूत गोष्टीची इतकी वर्षे चर्चा होते ते का होत नाहीत? मी विचारतो माझी साखर ऐकताना. थांबूया आपण इथे. थँक्यू, धन्यवाद. बघूया.